नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कट ऑफ जाहीर झाला आता मुख्य परीक्षेचा आणि हे सर्वांनाच माहिती आहे किती जाहीर झालं, कसं जाहीर झालेलं आहे. कारण मुख्य परीक्षेचं कट ऑफ हे थोडं जास्त लागल्यामुळे अनेक जण टेन्शनमध्ये आहेत. मधल्या काळात थोडासा वेळ कमी मिळाला. अनेक विद्यार्थ्यांचे फिजिकल चालू आहेत, त्यांच्याकडे पण लक्ष देणं चालू आहे काम माझं. तसेच या काही बाबी आहेत. मुख्य परीक्षा ज्यावेळेस आपले मुख्य परीक्षा झालेली होती त्यावेळेसपासून जर बघितलं तर कमीत कमी वेळ हा ग्राउंडला आपल्याला 12 महिने ते 14 महिने म्हणजे मुख्य परीक्षेला मिळाला होता. त्याचा देखील खूप मोठा इम्पॅक्ट यावर आहे. म्हणजे मुख्य परीक्षेचं एवढं कट ऑफ लागण्यामागे कारण काय? जास्त वेळ मिळणे. कशाला? मुख्य परीक्षेला जास्त वेळ मिळाला. हे तर आता कॉमनली तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर दुसरं जर बघायचं झालं तर अनेक विद्यार्थ्यांना कमी मार्क आलेले आहेत, तसेच अनेक विद्यार्थ्यांना खूप हाय मार्क आलेले आहेत. त्यामध्ये देखील अनेक साऱ्या बाबी तसे तुम्ही ज्यांना कुणाला फॉलो केलं किंवा ज्या टेस्ट सिरीज सोडवल्या किंवा जे क्लास तुम्ही घेतले, या सर्व सर्व बाबीचा परिणाम तुमच्या मार्कवर देखील पडलेला आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी कोणतेही क्लास न जॉईन करता देखील चांगला अभ्यास केलेला आहे. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. जे कोणते विद्यार्थी पास झाले त्या सर्वांचं आपल्या ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्ममार्फत सर्वांचं हार्दिक स्वागत. तर बघा, आपल्याकडे जवळपास 650+ विद्यार्थी होते. 600 ते 700 विद्यार्थी होते. त्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे 250 ते 300 विद्यार्थी पात्र झालेले आहेत मैदानी चाचणीसाठी आणि चांगल्या पद्धतीने ते ग्राउंड देखील करत आहेत. आता हा झाला विषय सर्व बाबीचा. आता जे पात्र झाले नाहीत त्यांनी पुढील रणनीती काय करायची, पुढील बाबीवर त्यांनी कशा पद्धतीने फोकस करायचं, अशा अनेक साऱ्या बाबी आहेत आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बोलायचे. आता सुरुवातीला जर बघितलं, अनेक विद्यार्थी निगेटिव्ह झालेले आहेत. कारण डिपार्टमेंट परीक्षा 23ची परीक्षा आणखी 25 आलं तरी ही पूर्ण प्रक्रिया संपूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक सारे विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत आणि निगेटिव्ह झालेले आहेत. अनेकांनी देखील हे सेक्टर सोडून द्यायच्या तयारीमध्ये आहेत. हे देखील मला मान्य आहे. पण असं न करता येणाऱ्या काळामध्ये बघा, गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेश भाऊ कदम यांनी देखील जाहीर केलेलं आहे की बाबा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ही परीक्षा चालू ठेवू. न्यूजमध्ये देखील आलेलं आहे. फक्त GROचं काम चालू आहे. GRवर जर GR निघाला ती कन्फर्म मग तुमची परीक्षा कंटिन्यू सुरू राहणार आहे. पण सध्या जर बघितलं, डिपार्टमेंटल ASO असेल, डिपार्टमेंटल ASO, त्यानंतर जर बघितलं एक्साईज डिपार्टमेंट एक्साईज, अशा दोन्हीही परीक्षा काय झालेल्या आहेत सध्या डिपार्टमेंट लेवलवरच्या चालू आहेत. त्यांच्या जाहिराती देखील आलेल्या आहेत. मला वाटतं डिपार्टमेंटल एक्साईजची परीक्षा पूर्व परीक्षेची तारीख देखील आलेली आहे आणि पोरांनी देखील जे कोणते त्या एक्झामला पात्र आहेत विद्यार्थी डिपार्टमेंट ASO, त्यासाठी त्यांनी फॉर्म भरून देखील सुरू आहे. म्हणजे या 2 डिपार्टमेंटच्या परीक्षा सुरू राहतील तर आपली का बंद होणार आहे? मग हा झाला जाहिरातीबाबतचा मुद्दा. आता जर सांगायचं तर सुरुवात कुठून करायची आणि कशा स्वरूपात करायची. अनेक विद्यार्थ्यांचे सातत्यानं मला फोन आहेत, कॉल आहेत, सर एवढे मार्क आहेत, माझं बसेल का, मी 100 घेतलो तर. पण खरं जर वास्तविकता कशी आहे बघा, मी अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी मी फिरत आहे, अनेक विद्यार्थ्यांचे मार्क पाहत आहे. प्रत्यक्षात मी त्यांच्या ग्राउंडच्या ज्या काही टेस्ट आहेत त्याला देखील मी जात आहे, ग्राउंडवर जाऊन मी पाहत आहे विद्यार्थ्यांचे मार्क वगैरे. पण यामध्ये एक संभाव्य एक कॉमन पॉईंट असा एक मला जाणवला, तो म्हणजे ज्या विद्यार्थी 270+ मार्क आहेत किंवा 260-63+ मार्क आहेत, या विद्यार्थ्यांना ग्राउंडला मार्क जर बघितलं तर कमी आहेत. हे वास्तविकता नाही. म्हणजे 100% नाही म्हणता येणार, पण 99 ते 92% असे त्यांचे, म्हणजे 99%-92% हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कॉमन प्रत्येकाच्या आउट ऑफ आहेत का? नाहीत. आउट ऑफ असणारे खूप कमी आहेत विद्यार्थी. आता मी अनेक जिल्ह्याच्या मुख्यालयात किंवा प्रत्यक्षात ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत ग्राउंड करत आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतोय. 94चा जो काही मार्क्सचा इश्यू आहे, 94 म्हणजे 100पैकी 94 हा कॉमन टक्का आहे. म्हणजे कॉमन टक्के आहे जे की मुलामध्ये पडत आहेत. 100 कमीत कमी तुरळीत विद्यार्थी आहेत ज्यांना की 100 मार्क पडत आहेत आणि त्यांचं देखील अभिनंदन की या एजमध्ये देखील एवढे मार्क पाडणं काही सोपी गोष्ट नाही किंवा मिळवणं सोपी गोष्ट नाही.
मग हे जे म्हणतोय मी 270 प्लस किंवा 268 प्लस किंवा 60 प्लस असे कोणते विद्यार्थी आहेत, मग त्यामध्ये काही अपवादही असतील. मी म्हणत नाही की सर्व त्याच टाईपचे विद्यार्थी आहेत. थोडंसं म्हणजे 38-39च्या पुढे गेलेले विद्यार्थी या लेवलवर आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे 2-3 परीक्षांचा त्यांना अनुभव आहे. असे विद्यार्थी एवढ्या मार्काने आहेत. पण यांचे जर बघितलं ना, मी ग्राउंडचे मार्क बघितलं, कुणाचे 80 आहेत, कुणाचे 89 आहेत, अशा टाईपमध्ये त्यांचं कोणाचे 85-84 असे त्यांचे ग्राउंडचे मार्क आहेत. म्हणजे आउट ऑफ आता शक्य आहे का वयमानानं म्हणा किंवा तब्येत वाढलेली असते तरी देखील ग्राउंडला खूप सारा वेळ तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळं आता मला एकच सांगणं आहे की प्रत्येकाने ग्राउंड द्यावं. जेवढे विद्यार्थी पात्र झालेत प्रत्येकाने देऊन यावे, ग्राउंड करावे आणि चांगल्या पद्धतीने द्यावे. यावेळेस नाही तर तुम्हाला पुढच्या वेळेस देखील त्याचा फायदा होणार आहे. आणखी एक मुद्दा आहे मास कॉपी संदर्भातील, त्यावर निर्णय आयोगच घेईल. आता पुढे काय होईल, कसं होईल, कशा स्वरूपात होईल हे कोणाला हे माहिती नाही. त्यामुळं या सर्व बाबीवर आयोगच काय देईल लक्षात घेऊन आयोगच निर्णय त्यानंतर करेल. बाकीची त्याबद्दल काही आणखी अपडेट तर काही नाही. ग्राउंडचं जर प्राथमिक माहितीमुळे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. पण पुढे आणखी पाऊस या सर्व बाबी त्यामध्ये आलेल्या आहेत. पुढे काय होईल, कसं होईल हे सर्व काही वेळोवेळी आयोग काय देईल आपल्याला अपडेट देत राहील. मग आता पुढे अभ्यास करायचे आहे, नवीन विद्यार्थ्यांना पुढे अभ्यास करायचा कशा स्वरूपात करायचा. आता पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे. मुख्य परीक्षा बघा, यामध्ये पूर्व तुमची निघते. बऱ्यापैकी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला मग त्यामध्ये मराठी असेल, मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यघटना असे विषय आहेत. तुम्हाला एकतर जागेवर डिपेंड आहे पूर्वचं मेरिट किती लागतं. शक्यतो मेरिट कमीच असतं पूर्वचं. त्यामुळे पूर्व परीक्षा जाहिरात आल्यानंतर सुरू करा. पण स्टार्टिंगला काय करा, मुख्यचा अभ्यास. त्यामध्ये नवीन जे काही फौजदारी कायदे वगैरे आलेले आहेत 3, मग त्यामध्ये BNS असेल किंवा नागरी संहिता असेल, त्यामध्ये जेवढे काही नवीन किंवा भारतीय पुरावा कायदे म्हणजे अपडेट कायदे झालेत. फक्त कायद्यामध्ये काही कन्सेप्ट वगैरे सर्व काही तीच आहे, फक्त कलम जे आहेत ते बदललेत. कलम जे आहेत ते बदललेले आहेत. तसेच फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन हा देखील महत्त्वाचा मुख्यचा विषय आहे. तर त्यावर काय करायचं, तर MPA नोट्स तसेच आपल्या देखील नोट्स आहेत. अनेक विद्यार्थी कलरफुल बाबींना, कलरफुल पुस्तकांना मार्केटमधल्या भुलले आहेत आणि त्याला म्हणजे काय झालं, त्यांना वाटलं की हे खूप स्टँडर्ड आहे, खूप चांगलं आहे, करावं, केले, पण फॉरेन्सिकला मार्क आले नाहीत. मी अक्षरशः टाकलं ग्रुपवर, एक प्रश्न कसे आले होते, कुठून आले होते आणि आपण ग्रुपवर घेतले होते का. आपला प्रश्न विश्लेषण ग्रुप चालतो, माहिती असावं. जवळपास 650 विद्यार्थी त्या ग्रुपला होते. 650 ते 700 विद्यार्थी त्या ग्रुपला होते आणि अनेकांना फॉरेन्सिकमध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क आहेत. मी अनेक प्रश्न ग्रुपमधले स्क्रीनशॉट टाकून ग्रुपवर टाकलेले आहेत की आपण हे प्रश्न कुठून कशा पद्धतीने आले. मी सर्व प्रश्न केंद्रीय परीक्षेतील म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने जेवढे काही प्रश्न घेतलेले आहेत त्यामधले मी हे सर्व प्रश्न कलेक्शन करून विद्यार्थ्यांना प्रश्नसंच स्वरूपामध्ये दिलेले होते. ज्यांनी ते पाहिले, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, त्याचा त्यांना फायदा नक्कीच चांगला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग फॉरेन्सिकसाठी काय, MPA नोट्स आधी सुरुवातीला बेसिकपासून तुम्ही हे वाचन करा. आणि मग आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यासक्रम कायम सोबत ठेवा. फॉरेन्सिकचा अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. अनेक विद्यार्थ्यांनी काय ते नोटा किंवा ते अक्षर किंवा मग ते सिग्नेचर, खोटी सिग्नेचर, चांगली म्हणजे बरोबर सिग्नेचर, त्यावर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं. कारण अनेक पुस्तकामध्ये ते जशाच तसं दिलं होतं पण तुमच्या अभ्यासक्रमात नाही तो घटक. ही बाब तुम्ही लक्षात घ्या. अभ्यासक्रमात जेवढे घटक आहेत तेवढा त्यामधील कंटेंटला डीपमध्ये वाचन करा. डीपमध्ये वाचन करायचे कोणते, पण जे कंटेंट तुमच्या अभ्यासक्रमात आहेत, म्हणजे अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊ नका. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आत्ता देखील अभ्यासक्रमात जेवढे कंटेंट आहेत तेवढेच कंटेंट करायचे. आता देखील आयोग अभ्यासक्रमाच्या बाहेर प्रश्न विचारत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण कसं केलं, फॉरेन्सिकची सर्व पुस्तकं पाठ केली पण त्या पुस्तकातील प्रत्येक टॉपिक आपल्याला अभ्यासक्रमात आहे का, नाही. त्यामुळे जो टॉपिक नाही त्याला स्किप करत चला. अतिरिक्त आपला वेळ आणि मेहनत त्यावर खर्च करू नका. मग जे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये घटक आहेत त्या घटकाचं डीप वाचन करा. मग ते मराठीत असतील, हिंदीत असतील किंवा इंग्रजीमध्ये असतील. मी अनेक हिंदी इंग्रजी
जे काही बुक आहेत त्यामध्ये नोट्स टाईपमध्ये नोट्स देखील बनवलेले आहेत त्यावरल्या, म्हणजे एखादा पॉईंट आता जर बघायचं झालं, उदाहरणार्थ जर बघितलं बोटाचे ठसे किंवा फिंगरप्रिंट, आता हा टॉपिक ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल, ज्या मग ते इंग्रजी पुस्तकं असतील. आता काही जणांना आता मेनली खरं सांगायचं तर आपल्याला थोडंसं इंग्रजीमध्ये म्हणलं की थोडं भीती आपल्याला बसते. त्यानंतर हिंदीमध्ये हा डाटा ज्यावेळेस तुम्हाला पाहता येईल आणि जे अभ्यासक्रमातला घटक आहे तोच घटक तुम्ही चांगल्या पद्धतीने डीपमध्ये करायचा, अतिरिक्त वाचन करत बसू नका. तसेच आपले फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनचे प्रश्नसंच आहेत. प्रश्नसंच हे कशावर बनवलेले आहेत? सर्व केंद्रीय परीक्षांवर, म्हणजे केंद्र सरकारच्या जेवढ्या काही परीक्षा आहेत केंद्र शासनाच्या, त्यातील प्रश्न आपण कलेक्शन करून ते वेगळे केलेले आहेत आणि आपल्या अभ्यासक्रमानुसार जेवढे प्रश्न तुम्हाला लागणार आहेत तेवढे, म्हणजे जेवढे काही अभ्यासक्रमानुसार प्रश्न तुमच्यासमोर मी ठेवलेले आहेत. अनेक सारे प्रश्न, जवळपास प्रश्नांची संख्या 1,500 ते 2,000 असेल. एवढे जरी प्रश्न केले तरी ते तुमच्यासाठी काय सफिशियंट आहेत. फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन त्याचा काही इश्यू करायची गरज नाही. आता राज्यघटनेसाठी बघा, खटले तुम्ही अचीव करू शकत नाही. आत्ताही सांगतो, खटले हा आउटडेटेड, म्हणजे कसं त्यामध्ये मार्क जाणारा टॉपिक आहे खटले. एवढे खटले आहेत तेवढे तुम्ही पाठ करू शकत नाही. पण बाकीची जी काही राज्यघटना आहे ते तुम्हाला आउट ऑफ करायचे, म्हणजे जे तुम्ही करू शकतात ना त्या ठिकाणी तुम्हाला 100% द्यायचं आहे. आणि जे करू शकत नाहीत ना, मग त्यामध्ये 50-50% आला तर तो घ्यायचा, नाही आला तर त्याला फेकायचं नाही. जर तुम्ही फेकलं तर ते निगेटिव्हमध्ये जातं. त्यामुळं अनेक साऱ्या विद्यार्थ्यांनी असे तुक्के मारलेले आहेत या वेळेस देखील. म्हणून चांगला अभ्यास असून देखील फक्त या 90 मिनिटाचं नियोजन न केल्यामुळे, तसेच 90 मिनिटाचं नियोजन न केल्यामुळे आणखी काय, आणि ज्या विद्यार्थ्यांनी या 90 मिनिटामध्ये खूप गोंधळ उडाला, अनेक विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ उडाला, निगेटिव्ह मार्किंगमध्ये गेलेले आहेत ते विद्यार्थी सर्व. म्हणजे एक उत्तर होतं 3 नंबरचं, त्याने केलं 2 नंबरचं. सिली मिस्टेक पण खूप साऱ्या झालेल्या आहेत. जे झालं ते झालं, पण आता परत तुम्हाला नवीन तयारी करायची आहे. म्हणून सांगतोय, मग त्यामध्ये नवीन जे कायदे आहेत, फौजदारी कायद्यासाठी काय करायचं, चांदे सरांचं आलेलं आहे मार्केटमध्ये. चांदे सरांचं नवीन फौजदारी कायदे नावाचं पुस्तक आहे. फौजदारी कायदे, किंवा मग आणखी चौधरीचं पण आलेलं आहे, कोणतंही एक घ्या, बेस्ट आहे. हां, पाटील सरांचं नंतरच्या काळात परीक्षेच्या ओरिएंटेड आहे, ते पण पुस्तक छान आहे, मस्त आहे एकदम. स्पर्धा परीक्षेला लागू होईल अशा स्वरूपाचं आहे. पण थोडंसं डीपमध्ये वाचन तुम्ही केलं तर पाटील सरांचं खूप सोपं पुस्तक तुम्हाला पडणार आहे. एक त्यामध्ये फौजदारी नवीन कायदे, त्यानंतर जे काही तुमचे 19 कायदे आहेत त्यासाठी काय करायचं, त्यासाठी सरांचंच पुस्तक आहे. किंवा यापेक्षा बेटर आणखी ज्या डीपमध्ये जायचे तुम्हाला वाचायचे, तर मग बेरर ॲक्ट किंवा मूळ कायदे जे आहेत PDF स्वरूपात आपण ग्रुपला देखील सेंड केलेले आहेत, आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला. मूळ कायदे जे की बेरर ॲक्ट म्हणतात त्याला. तसेच यावरल्या नोट्स देखील आपण तयार केलेले आहेत, ते देखील आपण ग्रुपला कधीमध्ये सोडत असतो किंवा आपण सेंड केलेले आहेत. त्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. पुढे मानवी हक्कासाठी, मानवी हक्क पाटील सरांनी छान दिलेलं आहे, तेवढं जरी सफिशियंट आहे. त्याच्या बाहेर आयोग देखील जाणार नाही. आत्ताच्या देखील परीक्षेला त्यावरले खूप सोपे प्रश्न पडलेले आहेत मानवी हक्काचे. तर हे सर्व काही तुम्हाला करायचं आहे. म्हणून आणखी पण सांगतो, रेग्युलरमध्ये मी आता प्रश्न विश्लेषण ग्रुप 20 मेपासून सुरू केलेला आहे. या ग्रुपचं म्हणजे स्वरूप कसं असतं सांगतो, अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे. बघा, रेग्युलर टार्गेट असतं, टार्गेट एक असतं. आता उदाहरणार्थ BNS मधील 10 ते 25 पर्यंतची कलमं तुम्हाला करायची असतात. म्हणजे एक सांगतो उदाहरणार्थ, तर मग ही कलमं तुम्ही केल्यानंतर त्या कलमावरच प्रश्न आपण तयार करतो आणि रोज रात्री आपल्या मुख्य परीक्षेच्या ग्रुपवर देखील आपण ते सेंड करत असतो. त्यामुळे काय होतं, तुम्ही एकतर अभ्यासामध्ये राहता, एकतर कंटिन्युअसली पण तुमच्या अभ्यासाला येतो, सातत्य राहतं आणि अनेक साऱ्या गोष्टी त्यामध्ये होत असतात. जवळजवळ वर्ष आपले ग्रुप चालतात. परीक्षा होईपर्यंत आपण नवनवीन मटेरियल त्यामध्ये भर देखील घालत असतो. त्यानंतर जर बघायचं झालं पूर्वपरीक्षेचं, मग काय करायचं, पूर्वपरीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि कशा स्वरूपात तुम्हाला अभ्यास करायचे. बघा, मराठी व्याकरण, बघा मराठीसाठी एकच पुस्तक करायचे, वेगळं असं काहीही करायचं नाही. कोणतं करायचे, मोरा वाळंबे एकच पुस्तक करायचं आहे. पण हे पुस्तक केल्यानंतर फक्त पुस्तक सरसकट वाचून काढायचं नाही. एकदा दोनदा तुम्ही केलेलंही असेल, आधी वाचनही झालेलं असेल. बघा,
एखादा घटक, उदाहरणार्थ नाम हा घटक, मोरा वाळंबेमधला नाम हा घटक. मग यामध्ये काय करायचे काय? तर बघा, मोरा वाळंबेच्या पुस्तकातून नाम ही संकल्पना तुम्ही अभ्यास केली, अभ्यास केली की लगेच मराठी, इंग्रजी, बघा मी काय सांगतोय खूप महत्त्वाचं सांगतोय, हे कोणी सांगत नाही, हे अनुभवाने शिकतो माणूस. मराठी इंग्रजीचा प्रश्नसंच आहे लोकसेवाचा असेल, लोकसेवा मराठी इंग्रजी प्रश्नसंच जवळपास भरपूर सारे प्रश्न त्यामध्ये आहेत. किंवा मग आपलं शाश्वत अकॅडमीचं आहे झिरो एरर, ते पण खूप छान आणि विश्लेषणात्मक पुस्तक आहे, कोणतंही एक घ्या. म्हणजे काय सांगतोय, मराठीचं पुस्तक घेतलं की हे प्रश्नसंच तुमच्यापाशी पाहिजे. एखादा कंटेंट तुम्ही अभ्यास केला की त्या लगेच कंटेंटचे तुमच्यापाशी प्रश्न अवेलेबल पाहिजेत आणि ते आयोगाचेच असावेत सराव करण्यासाठी. तर बघा, आता हे झालं मराठीचं. काय करायचं मराठीचं? फक्त एकच पुस्तक, मोरा वाळंबेचं पुस्तक, आणि त्यामधला जो काही कंटेंट तुम्ही अभ्यास केला की त्याच कंटेंटचे प्रश्न कुठून करायचे? मराठी इंग्रजी प्रश्नसंच आतापर्यंत 2011 पासून जवळपास 86 पासून आहेत, 1986 पासून ते आतापर्यंत 2023च्या जेवढ्या काही मुख्य परीक्षेला मराठी इंग्रजीचे प्रश्न आहेत त्यावर तुम्हाला फोकस करायचे आहे. दररोज एक एक टॉपिक अशा पद्धतीने, नाम झालं, उद्या काय सर्वनाम, त्यानंतर काय पुढे समास असेल, असे जेवढे काही टॉपिक आहेत तुमचे एक एक करून तुम्हाला कव्हरअप करत राहायचं आहे. आणखी एक महत्त्वाचं, अनेकांना वाटतं की माझं मराठी खूप छान आहे आणि ज्यावेळेस योग्य परिस्थिती येते त्यावेळेस असं जाणवतं की आपल्याला मराठीनेच काय केलं, घात केलेला आहे. का? तर शब्दसंग्रह. एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दसंग्रहावर कोणत्याही ग्रामरमध्ये जास्त फोकस असतं. म्हणून मराठी व्याकरणावर जर तुम्हाला 25 मार्काला असेल मराठी व्याकरण, त्यापैकी 5 मार्क तर कशाचे येतो? आकलनाचे, म्हणजे पॅसेजचे. आकलनाचे आहेत, म्हणजे काय? पॅसेजचे तुमचे 5 मार्क. मग राहिले किती? 20 मार्क. 20 पैकी जवळपास 7 ते 8 मार्काचं काय असतं? शब्दसंग्रह असतं. मग त्यामध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, हा सर्व कंटेंट त्यामध्ये आला. म्हणून मराठीला आउट ऑफ करायचं आहे तर ते सांगतोय, मराठी इंग्रजी प्रश्नसंच किंवा झिरो एररमध्ये तुम्हाला टॉपिक वाईज त्यामध्ये प्रश्नसंच चांगल्या पद्धतीने आतापर्यंत झालेले सगळं, आणि स्टार्टिंगला आयोगाचे करायचे. डायरेक्टली तुम्हाला प्रश्नसंच कुठलेही वाचत बसायचं नाही, सुरुवातीला आयोगाचे प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. हे जर केलं तरच तुमची पूर्वपरीक्षा निघू शकते, अन्यथा जर फक्त पुस्तकं वाचत राहिला तर मात्र प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस कमी होते. मग तुम्ही 2 ते 3 मार्क किंवा एक मार्क किंवा 0.25 मार्कांना तुम्ही बाहेर पडण्याची देखील काय असते? शाश्वती असते. म्हणून जो काही कंटेंट अभ्यास करत आहात त्या कंटेंटचा लगेच पुस्तकातून आयोगाचे प्रश्न देखील तुम्हाला पाहून घ्यायचे. तसेच मराठी नंतर कोणता टॉपिक आहे तुमचा? राज्यघटना. पूर्वपरीक्षा आता मी सांगतोय बघा, राज्यघटनेचा कोळंबेचं पुस्तक, कोळंबे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक एकदम बेस्ट आहे. किंवा मग आणखी एक पुस्तक सांगतो, खूप जास्त डीपमध्ये जायचं आहे तर मुख्य परीक्षेला तर मी सांगितलंय राज्यघटना काय MPA नोट्समधून, राज्यघटनामधून आहे. MPA नोट्समधला जो काही भाग आहे तो तुम्हाला करायचा, आणि कोळंबे सरांचं पुस्तक याबाहेर जर वेगळा प्रश्न आला तर तो कुणालाच महाराष्ट्रामध्ये येणार नाही. त्यामुळे वेगळं काय करत बसायचं नाही. जे संपूर्ण महाराष्ट्र जे करतोय त्यामधूनच आपल्याला करायचे, चांगल्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला काय करायचे, पुढे जायचं आहे. राज्यघटनेसाठी एकच पुस्तक, पण मी काय सांगितलं 21,000 माहिती असायला आहेत. यामध्ये 21,000चा फायदा तुम्हाला कुठे कुठे होतो? इतिहास, भूगोल, त्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्यानंतर मग इतिहासमध्ये भारताचा, महाराष्ट्राचा, भूगोलामध्ये भारत, महाराष्ट्र, त्यानंतर आणखी कायकडे इतिहास, भूगोल, राज्यघटना, तुमचे जेवढे काही GSचे विषय आहेत त्यामध्ये तुम्हाला 21,000मध्ये काय आहे? 21,000 हे एक प्रश्नांचा सेट आहे जो की आत्तापर्यंत आयोगाचे प्रश्न आलेले आहेत, त्यामधूनच अनेक सारे प्रश्न रिपीट होत असतात. लोकसेवा पब्लिकेशनचं 21,000 नावाचं पुस्तक आहे. 21,000 प्रश्न त्यामध्ये आहेत, कदाचित जास्त पण आता झालेले आहेत त्यामध्ये. हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे. आता इतिहासामधला एखादा कंटेंट तुम्ही केला, उदाहरणार्थ 1857चा उठाव, मग 1857चा उठाव हा कंटेंट केला की डायरेक्टली 21,000मधले प्रश्न. मग 2011 पासून 2023 पर्यंत आयोगामध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहेत तुम्हाला ते देखील तुम्हाला चेक करायचे आहेत आणि ते अभ्यास करायचे.
तेच प्रश्न पूर्वपरीक्षेला काय होतात, रिपिटेशन असतं. थोडाफार त्याच प्रश्नांचा संदर्भात किंवा त्याच कंटेंटवर आयोग काय करत असतं, प्रश्न विचारत असतं. त्यामुळं हे जर तुम्ही आयोगाचे प्रश्न नाही केले 21,000 मधले, तर फक्त इतिहासाचं पुस्तक एखादं मोठं वाचत राहिलात किंवा मग एकनाथ पाटलाच्या ठोकळ्यामधून तुम्ही इतिहास करत राहिलात, छान आहेत सर्व काही पुस्तक, मी नाही म्हणत नाही, पण आयोगाचे प्रश्न पाहिलं तर तुमची माइंडमध्ये प्रश्न सोडवण्याची जी काही पद्धती आहे किंवा आपलं माइंड त्या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फेस करण्यासाठी मदत करू शकतं. त्यामुळे तुम्हाला सांगतो 21,000 हे तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामधून इतिहास, भूगोल, राज्यघटना, परराष्ट्र संबंध म्हणजे राज्यसेवेला मुख्याला तो विषय आहे, त्यामध्ये त्याचे देखील प्रश्न आहेत, ते पण मी तुम्हाला सांगत आहे. मग नंतर जर बघायचं झालं, नंतर मराठी सांगितलं, इतिहास, भूगोल, राज्यघटना कुठून करायचं मी तुम्हाला हे पण सांगितलं. इतिहास कुठून करायचं, मग इतिहास आता तुम्हाला सांगतो पुस्तकं. एक समाधान महाजन सरांचं, एकच करायचं, समाधान महाजन. हे काय करायचं, समाधान महाजन सरांचं एक पुस्तक, भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. तसेच समाज सुधारक पण यामध्ये आहेत, समाज सुधारक. किंवा और जर तुमच्याकडे लोकसेवा नोट्स असतील, लोकसेवा नोट्स, क्लास नोट्स, तर त्यामधूनही तुम्ही करू शकता. तसेच आपण देखील नोट्स चांगल्या पद्धतीने बनवले आहेत, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. इतिहासासाठी तुम्हाला एवढं करायचं, समाधान महाजन सरांचं एक पुस्तक आणि 21,000 मधील प्रश्न, प्रत्येक टॉपिकचे भारत आणि महाराष्ट्राचे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवून घ्यायचे. हा झाला इतिहासाचा भाग. नंतर राज्यघटना पण मगाशीच सांगितलेला, इतिहास झालं, राज्यघटना झालं, भूगोल. मग त्यामध्ये काय, महाराष्ट्र आणि भारत. बघा आता यासाठी वेगवेगळं पुस्तक करत बसणार का, सरळ सांगतो, लोकसेवा नोट्स अभ्यास करा, लोकसेवा क्लास नोट्स. जास्त काही करत बसू नका, कारण तुमच्याकडे थोडा वेळ पण राहत नाही. लोकसेवा क्लास नोट्स, हे पण लोकसेवा क्लास नोट्स, दोघंही 1-2 वेळेस वाचन करून घ्यायचं आणि 21,000 मधील प्रश्न आयोगाचे सोडवायचे. एवढाच तुम्हाला करत बसायचे, वेगळं काहीही करत बसायचं नाही. वेगळा फापट पसारा करत बसू नका, मोठी पुस्तकं करत बसू नका, कारण तेवढा तुमच्याकडे वेळच राहणार नाही पूर्वपरीक्षेला. इतिहास झालं, त्यानंतर परराष्ट्र संबंध किंवा भारताचे शेजारील राष्ट्राशी असलेले संबंध, यासाठी आपल्या नोट्स बस जवळपास 100-150 पेजेसच्या आहेत आपल्या नोट्स, त्या पण आहेत, मी तुम्हाला तयार केलेल्या आहेत. त्यानंतर खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, तर हे 3 टॉपिक आहेत. हे 3 टॉपिक तुम्ही कशातून करणार, एक तर नोट्स आहेत आपल्या, आणखी एक सांगायचं झालं नोट्स. त्यानंतर हे जे आहे, या नोट्स जे आहे करायचं, चांगल्या पद्धतीने करायचं. किंवा कोळंबे सरांचे अर्थशास्त्र, इंडियन इकॉनॉमी नावाचं पुस्तक आहे, त्यामधूनही हा टॉपिक तुम्ही करू शकता, असं काही नाही. किंवा लोकसेवा नोट्समध्ये देखील नवीन व्यापारी धोरण नावाचा एक टॉपिक आहे, त्यामध्ये देखील तुम्ही करू शकता. हाच टॉपिक आहे, वेगळा असं काही नाही. त्यानंतर हे करणं, हे ज्या कोणत्या नोट्समधून तुम्ही चांगल्या पद्धतीने करणार, ते केल्यानंतर नवीन व्यापारी धोरण नावाचा एक टॉपिक आहे 21,000 मध्ये. जवळपास 250 ते 300 प्रश्न आहेत, तेवढेच करायचे. त्यातूनच तुम्हाला दरवर्षी प्रश्न रिपीट होत आहेत. यावर्षीचा जो काही प्रश्न आला होता व्याख्येचा, तो मात्र वेगळा आला होता. बाकी संकल्पनात्मक प्रश्न खाऊजावर, म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणवर जवळपास 21,000शी निगडीतच प्रश्न, म्हणजे STI मुख्यचे वगैरे ते नाही, किंवा राज्यसेवा पूर्वचे प्रश्न तुम्हाला ॲज इट इज कॉपी पेस्ट होत असतात डिपार्टमेंटल PSIसाठी. आता एवढं झाला कंटेंट. मग राहिला महत्त्वाचा विषय, इंग्रजी. बघा, इंग्रजी तुम्ही आता कॉमनली मार्केटमध्ये मराठीतलं म्हणजे कोणतं, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक मार्केटमध्ये, ते पण बेटर आहे. पण ते करण्यापूर्वी मराठी इंग्रजी, मी मगाशी सांगितलंय, मराठी इंग्रजी प्रश्नसंच, लोकसेवा किंवा 0 एरर नावाचं पुस्तक. यातून तुम्हाला प्रश्न आधी चेक करायचे, इंग्रजीचे प्रश्न कशा स्वरूपात येत आहेत, आणि त्यानुसार शाश्वत अकॅडमीच्या नोट्स किंवा मग गणेश कट सरांच्या नोट्स किंवा क्लास, तुम्ही काहीही त्यामध्ये करू शकता. सुरुवातीला प्रश्न सोडवा. आणि इंग्रजी देखील हा देखील विषय भाषा विषय असल्यामुळं शब्दसंग्रह म्हणजे काय, व्होकॅब्युलरीवर जास्त लक्ष द्यायचं आहे. मग त्यामध्ये इडियम फ्रेजेस असतील, सिनोनिम अँटोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील, सर्व काही त्यामध्ये. 25 मार्काला इंग्रजी असेल, 5 मार्क पॅसेजचे सर सोडले तर 7 ते 8 मार्क किंवा 10 मार्काला तुम्हाला व्होकॅब्युलरीवर प्रश्न येत असतात. बाकीचे 8 ते 10 मार्काचं ग्रामर असतं.
हे पण लक्षात घ्या. तर एवढे सर्व कंटेंट तुम्हाला यामधून करायचे आहेत. आता तुम्ही सुरुवात कशी करणार? कारण आता नुकतीच परीक्षा झालेली आहे. अनेक विद्यार्थी डिमोटिवेट झालेले आहेत. त्यासाठीच मी पूर्वपरीक्षा प्रश्न विश्लेषण ग्रुप बनवलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन देखील झाले आहेत. अगदी नॉमिनलमध्ये. त्यामध्ये मी दररोज टार्गेट देत आहे. त्याचे प्रश्न अनेक विद्यार्थी सोडवत आहे. रेग्युलरमध्ये तुम्ही जर राहिलात अभ्यासाच्या टचमध्ये तर कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. 20 मेला आपलं काय होणार आहे, प्रश्न विश्लेषण मुख्यचं सुरू होणार आहे आणि 15 मेपासून आपलं पूर्वचं सुरू होणार आहे प्रश्न विश्लेषण. आता ज्या विद्यार्थ्यांना काय माहिती नाही काय नाही त्यांनी टेलिग्राम ग्रुपवर आपल्या जॉईन व्हा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी आणखी तुम्ही नवीनच असाल तर माझ्या या नंबरवरती एक मेसेज टाका 8888 19 85 93. या नंबरवरती काय करायचं 85 93 या नंबरवरती सागर सर माझा नंबर आहे, हा पर्सनल नंबर आहे माझा. मला मेसेज करायचं, मला ग्रुपला तुमच्या ॲड करा, मी तुम्हाला कॉमन ग्रुपला ॲड करेन. नंतर मग इतर साऱ्या नोट्स वगैरे मी कॉमनली टाकतच असतो ग्रुपवर. तर जे अभ्यास करणारे आहेत इथून पुढच्या परीक्षेला तुम्हाला पात्र व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही सर्व काही प्लॅनिंग आहे. ज्यांना करायचं असेल चांगल्या पद्धतीने अभ्यास, आपली ड्रीम पोस्ट मिळवायची असेल तर तुम्ही नक्की पूर्व आणि मुख्याचा अभ्यास आतापासूनच सुरू करा. बघा ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट मिळवलेली आहे ते विद्यार्थी काही 6 महिने 2 महिने 4 महिने 6 महिने 8 महिने 1 वर्ष अभ्यास करून झालेले नाहीत. 6 महिन्यात तर कोणीही होत नाही, तुम्हाला ते सांगायचं आहे मला. यांचा अभ्यास 2 ते 3 वर्षाचा अभ्यास आहे, तेव्हा आता त्यांना यश आलेलं आहे. प्रचंड संयम या सेक्टरमध्ये लागतो, कुठलीही पोस्ट कमी नाही हे तुम्हाला आत्ताच सांगायचं आहे. त्यामुळे संयम ठेवा आणि पूर्ण ताकदीनिशी या सेक्टरमध्ये या. तुमचं स्वागत आहे. येणाऱ्या काळामध्ये जाहिरात ज्यावेळेस येईल तेव्हापासून अभ्यास न करता रोज थोडा वेळ तुम्ही स्वतःसाठी आणि अभ्यासासाठी काढत राहा. आणखी जर कोणत्या अडचणी असतील तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मला दिलेलाच आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. चला आपण याच ठिकाणी थांबूया. अनेक विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर काहीतरी पुढील नियोजन कशा पद्धतीने करावं, कशा स्वरूपात करावं, थोडाफार आम्हाला गायडन्स करा. त्यामुळे हा सर्व उपक्रम आपण केलेला आहे. सर्वजण हा व्हिडिओ पाहतील आणि अभ्यास सुरू करतील अशी आशा ठेवतो आणि याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.